राजू शेट्टी साहेबांवर रविकांत तुपकरांनी काल केलेली टीका ही अत्यंत चुकीची आहे। त्यांनी असं म्हणलेलं आहे की राजू शेट्टी साहेब कोणालाही मोठं होऊ देत नाहीत। उलट राजू शेट्टी साहेब यांनी पहिला दिवा, लाल दिवा जो संघटनेला आलेला होता तो रविकांत तुपकरांना दिला। हा त्यांना दिवा देताना महाराष्ट्राचे माजी प्रदेश अध्यक्ष दशरथ काका सावंत यांनी रविकांत तुपकरांचे जे मागचे काय जे धंदे होते ते धंदे पूर्ण 4 पानी पत्रामध्ये लिहिलेले होते आणि साहेब यांना कशात पद्धतीने तुम्ही लाल दिवा देऊ नका, हा माणूस अत्यंत घातक आहे असं स्पष्ट उल्लेख असताना सुद्धा राजू शेट्टी साहेब यांनी तुम्ही सुधारताल म्हणून तुम्हाला लाल दिवा दिला, तुम्हाला मोठं केलं, महाराष्ट्रभर मोठं केलं आणि आज मोठं होऊन तुम्ही त्याच माणसावर टीका टिप्पणी करत आहात जे माणूस या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा आधार आहे। अहो परभणी जिल्ह्यामध्ये मागचं ऊस आंदोलन आमचं मोडणीस काढलेलं होतं। 600 किलोमीटरहून येऊन राजू शेट्टी साहेब यांनी 4 तास रास्ता रोको केला आणि आम्हाला 2700 रुपये दर मिळवून दिला। त्यावेळेस तुम्ही कुठं होतात? तुम्ही फक्त सरकारच्या ताटाखाली मांजर आहात। तुम्हाला माहित आहे आता राजू शेट्टी साहेबावर जर आपण टीका टिप्पणी केली तर फडणवीस साहेब आपल्याला काहीतरी भीक घालू शकतात, अन्यथा काही नाही। म्हणून तुम्ही राजू शेट्टी साहेबांवर भुकत चाललेला आहात, परंतु याचा काही फरक पडणार नाही, उलट तुमची बदनामी जास्त होईल। यानंतर याद राखा, तुम्ही जर एक शब्द बी राजू शेट्टी साहेबांवर बोलाल तर मागचं तुमचं सगळं आम्ही उकरून काढू। महाराष्ट्रामध्ये तुम्हाला फिरणं सुद्धा कठीण होऊन जाईल, हे मात्र तुम्ही ध्यानात ठेवा।